रणभूमी मराठी न्यूज. नांदगाव तालुक्यासाठी अभिमानाची बातमी आहे. नांदगावचे भूमिपुत्र आणि सध्या नाशिक येथे कार्यरत असलेले युवा उद्योजक विवेक बळीराम शिंदे यांचा MSME स्टार अवॉर्ड 2026 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. उद्योजकता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, तसेच GEM म्हणजे शासकीय बाजारपेठ आणि निविदा प्रक्रियेबाबत उद्योजकांना दिलेले मार्गदर्शन आणि प्रशिक्षण याची दखल घेत विवेक शिंदे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे आणि झेप उद्योगिनी संस्थेच्या संचालिका पूर्णिमा शिरस्कर यांच्या हस्ते विवेक शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे विवेक शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सुरक्षा रक्षक म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी वर्ष 2018 मध्ये स्वतःची संस्था स्थापन केली. आज ते GEM, निविदा आणि शासकीय खरेदी प्रक्रियेबाबत अनेक उद्योजकांना मार्गदर्शन करत आहेत. यापूर्वीही त्यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र कोहिनूर रत्न 2026 या पुरस्काराने करण्यात आला होता. हा सन्मान मिळाल्यानंतर विवेक शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांचे, सहकाऱ्यांचे आणि झेप उद्योगिनी संस्थेचे मनापासून आभार मानले. दरम्यान विवेक शिंदे यांच्या या यशाबद्दल नांदगाव तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांना उद्योजकतेची नवी दिशा आणि प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मी विवेक बळीराम शिंदे, विवेकराज सर्व्हिसेस या संस्थेचा संचालक. आमची संस्था गव्हर्नमेंट टेंडरिंग आणि जेम गव्हर्नमेंट मार्केट प्लेस या क्षेत्रामध्ये कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग देण्याचे कार्य करते. कन्सल्टन्सी महाराष्ट्र शासनासाठी आणि जे उद्योजक आहेत नाशिक जिल्ह्यातील, संपूर्ण महाराष्ट्रातील, त्या सर्वांसाठी आमचे कार्य चालू असते. तसेच जे विद्यार्थी दशेमध्ये मित्रमंडळी आहेत का, आज रोजगाराचा सर्वात मोठा प्रश्न आहे का, रोजगार कुठनं निर्माण होणार, त्या सर्व नवीन उद्योजकांसाठी किंवा विद्यार्थी दशेतून जे मित्र आत्ता पासआउट होऊन पुढे मुख्य उद्योजकाच्या प्रवाहात येणार आहेत, यांच्यासाठी आम्ही प्रशिक्षण आयोजित करत असतो. गव्हर्नमेंट टेंडर, प्रशासकीय कॉन्ट्रॅक्टर कशा प्रकारे झाले पाहिजेत, या सर्व कामामध्ये विवेकराज सर्व्हिसेस ही संस्था गेल्या 2018 पासून कार्य करत आहे. याच कार्याची दखल घेऊन विवेकराज सर्व्हिसेसचे संचालक विवेक शिंदे मला महाराष्ट्र शासन व झेप उद्योगिनीची नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन मुंबई यांच्यातर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात MSME अवॉर्ड 2026 हा प्रदान करण्यात आला. आदरणीय ज्योती वाघमारे मॅडम, राज्यसभा खासदार व झेप उद्योगिनीच्या संचालिका पूर्णिमा शिरस्कर मॅडम यांच्यातर्फे हा अवॉर्ड देण्यात आला आणि मला सर्वोत्कृष्ट कार्य मी जे करत आहे कन्सल्टन्सी आणि नवीन टेंडरिंग या क्षेत्रात उद्योजक घडविण्याचे, त्याबद्दल हा माझा सन्मान केला गेला. तर हा सर्व सन्मान माझा एकट्याचा नसून जो नाशिककरांनी आणि नाशिकमधल्या सर्व छोट्या मोठ्या उद्योजकांनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास आहे, त्या सर्वांचा मी ऋणी राहील. तसेच माझ्यासोबत काम करणारा माझा परिवार असेल, माझी पूर्ण ऑफिसमधील सर्व सपोर्ट सिस्टम टीम असेल, माझे सर्व कलिग्स असतील, माझा सर्व ऑफिस स्टाफ असेल, तर या सर्वांचाही मी ऋणी आहे का ते पाठीमागे माझ्या मदत करतात. त्यामुळे मला हाच पुरस्कार मिळाला व आपल्या न्यूज चॅनलतर्फे आलेले प्रतिनिधी आणि संपूर्ण पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांना जो आनंदित झालेले उद्योजक आहेत, माझे शुभचिंतक आहेत, हितचिंतक आहेत, यांनाही मी
मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद आणि थँक्यू टू ऑल. सर जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना एकच सांगेल, प्रशासकीय यंत्रणामध्ये येणारे जे कामं आहेत हे एका समुद्रासारखे आहेत. प्रशासन, गव्हर्नमेंटचे टेंडर, कॉन्ट्रॅक्ट हा खूप मोठा समुद्र आहे. याच्यामध्ये घाबरून जाऊ नका, समजून घ्या काय डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत, कशा प्रकारे कार्य चालते, कार्य कसे पूर्णत्वास नेले पाहिजे, प्रशासनाचे रूल्स रेग्युलेशन काय आहेत, नियम अटी काय आहेत, हे समजून छोट्या मोठ्या कामाने सुरुवात करा. 10,000 रुपयाची 15,000 रुपयाची छोटी ऑर्डर घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे कमी मिळतील पण अनुभव नक्कीच मोठा मिळेल का प्रशासनासोबत कशा प्रकारे काम केलं पाहिजे. माझी स्वतःची पहिली ऑर्डर होती 1400 रुपयाची. तिथपासून विवेकराज सर्व्हिसेसचा प्रवास सुरू झाला होता. आणि कधीही जे विद्यार्थी दशेतनं उद्योजकतामध्ये येणारे सर्व माझे मित्र आहेत त्यांना मी एकच सांगेल का तुम्ही सुरुवात करा. विवेकराज सर्व्हिसेस सोबत सर्व टीम आमची तुमच्या पाठीमागे आहेत आणि नक्कीच एक यशस्वी उद्योजक म्हणून, एक यशस्वी उद्योजकीय नाशिककर म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल एवढा मी तुम्हाला शब्द देतो. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.